मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रभर होऊ घातलेल्या आहेत. मात्र युतीबाबत अजूनही सगळीकडे संभ्रम कायम आहे. राज्यात सत्तेत असलेले भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी एपी हे एका पारड्यात, तर दुसऱ्या पारड्यात काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी एसपी आहेत. गेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बहुतांश ठिकाणी हे सगळे वेगवेगळे लढलेत. प्रचार सभांमध्ये महायुतीतील पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्याच सहकारी पक्षांमधील नेत्यांवर आणि पक्षांवर बऱ्याच ठिकाणी टीका-टिप्पण्या केल्यात आणि कुठे कुठे तर आग पाखडही केली. आता महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या. युतीबाबत खलबतं चालू आहे. म्हणजे एकीकडे सत्ताधारी किंवा विरोधक म्हणून एकजुटीने राहायचं, एकमेकांचे दोष लपवायचे, एकमेकांचे 2 नंबरचे धंदे लपवायचे, एकाला बोललो की दुसऱ्याला लागेल एवढ्यापर्यंत. आणि दुसरीकडे दुसऱ्या निवडणुकांमध्ये जर युती झाली नाही, योग्य जागा मिळाल्या नाही, तर एकमेकांच्या विरोधात बोलायचे, त्यांच्यावर टीका करायची, त्यांचे उणे-दुणे काढायचे. वाह! म्हणजे बघा मित्रांनो, कसं आहे, युती किंवा आघाडी ही केवळ सत्ता उपभोगण्यासाठी असते. सत्तेपर्यंत सर्व गोष्टींची ॲडजस्टमेंट करून पोहोचण्याचा तो मार्ग असतो. यांना सहकारी पक्षांच्या किंवा नेत्यांच्या सगळ्या खुट्या माहीत असतात आणि त्या नेमक्या उपटायच्या कुठे याचीही जाणीव असते. आमच्यासोबत असले तर तुम्ही चांगले, आम्ही तुमच्या चांगल्या गोष्टी जनतेला सांगू. आमच्यासोबत नसले तर तुम्ही वाईट, तुमच्या वाईट बाजू आम्ही जनतेला सांगू. असा एकंदरीत युतीचा परिपाक असतो मित्रांनो. याचा अर्थ आपण सरळ काढला तर तो सरळ सरळ जनतेला मूर्ख बनवणे असा होतो. म्हणजे आजच्या युत्या जनतेला चुत्या बनवण्यासाठी असतात असं समजून घ्या. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की अशा अभद्र युत्या किंवा आघाड्या पाहून मतदान करण्याऐवजी माणसाला मतदान करा. मग तो माणूस कोणत्याही पक्षाचा, युती आघाडीचा असो किंवा मग अपक्ष असो. शेवटी तुमच्या मदतीला तुमच्या हक्काचा माणूसच येईल. अशी जी हक्काची माणसं तुमच्या शहरात, तुमच्या प्रभागात, तुमच्या वार्डात असतील तर त्यांची नावे आणि शहरांची नावं कमेंट करा. इतरांनाही त्यांची माहिती होईल.